11 स्टार कर्जत संघाने तर पाहायचं आहे चेंडूची पाहणी करतात दोन्ही फलंदाज। पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात। दोन्ही पंचांना विनंती करतोय की आपल्याला 30 मिनिटाचा कालावधी टाइम आउट केलेला आहे, तर 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये सामना संपायला हवा याची नोंद घ्या, कारण ती आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत। तर वैयक्तिक पहिल्याने सांगित पहिले षटक घेऊन गोलंदाज सुरेश मोहिते। सनसिटी ब्लास्टर संघाचा 12वा खेळाडू पाठवा प्लीज। पहिलाच चेंडू पडतोय, सामन्याला सुरुवात केली जातोय ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय। पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढतात फलंदाज। संघाची धावसंख्या धपकार लागतोय ती मात्र बिनबाद एक। चांगलीशी सुरुवात संत गतीने चाललेला खेळ आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय। दरम्यान पहिल्या षटकातील पुढचा चेंडू थोडासा ऑप्शनला सोडून जातो, चेंडू पंचांचा खरंच चेंडू इशारा पाहायला मिळतोय। धावसंख्या अवर्तर स्वरूपामध्ये वाढतोय, दापोलकर धाव लागतात त्या मात्र अवंतच्या स्वरूपामध्ये 2। सुरेश मोहिते यांचा पुढचा चेंडू पडतोय, जोरदार हुक काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संबंध येत नाही। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय, सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय ती मात्र पहिल्या षटकामध्ये सुरेश मोहिते। क्रांतिकुमार फलंदाज आणि नरहरी कोहली। पुढचा चेंडू जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि एका टप्प्याने चेंडू गाठतोय सीमारेषेचा वेध येतोय चौकार। प्रकाशच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमा पार येतोय चौकार। दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील पडतोय मोहिते सरांचा। अप्रतिम चेंडू, कार्पेटर चेंडू खेळून काढता क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू येणार तोपर्यंत एक धाव मिळणार, एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही। संघाची धावसंख्या पैकी बघा किती अचूक होतोय, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय। धावपकर धाव लागतात त्या मात्र सनसिटी ब्लास्टर संघाच्या 7 धावा धापलकर। पहिले षटक प्रगती गटावर सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळतोय 2 फलंदाजाकडून। पुढचा चेंडू सुंदररित्या खेळून काढता क्षेत्ररक्षक दुरून येतात, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकेच रूपांतर दुहेरीमध्ये ओव्हरथ्रो होतोय, त्याचा बॅकअप मात्र चांगला मिळाला आहे। मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 2 निवडून होती ती मात्र बिनबाद 9 धावा धावपलकावर लागतात ते मात्र आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहतोय। सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय ती मात्र फलंदाजी करणारा सनसिटी ब्लास्टर संघ आणि त्यांच्या विरोधात खेळतोय 11 स्टार कर्जत संघ। रिव्हर्स अटेंड केला आणि आता मात्र सक्सेसफुल पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक दुरून येतो, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र मिळतात एक षटकाचा समाप्तीनंतर धापलकर धाव लागतात त्या मात्र बिनबाद 10। नक्कीच आपण पाहतोय 10 धावा धावपलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत। खूप चांगलं नियोजन आणि एकूण सामना आपण पाहतोय आजच्या ह्या दिवसामधला दुसरा सामना। एका बाजूला सनसिटी ब्लास्टर आणि दुसऱ्या बाजूला 11 स्टार कर्जत अशी ही लढत आहे। जबरदस्त सामना। एकूण धावसंख्या पहिला षटक संपल्यानंतर 10 धावा धावपलकावरती आहेत। चांगली सुरुवात मैदानामध्ये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये झालेली आहे आणि आपण पाहणार आहात की जबरदस्त सामना रंगणार यात काही शंका नाही आहे। अशी लढत या आधीचा पहिला सामना आपण पाहिले असेल, दिघोडे संघाने जिंकला, जबरदस्त सोनारी संघाने जिंकला आणि त्या
वेळेस मात्र 52 धावा करत असताना मात्र एका बाजूला 31 धावांची जबरदस्त पारी केली आणि 50 धावांची पार्टनरशिप ही केली ती कैलाश पोरजे आणि सोन्या गायकवाड या फलंदाजाने. अशा प्रकारे धावसंख्येला आकार देण्याचं काम आणि पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला तो सोन्या गायकवाडनी. आणि त्यानंतर चालू झालेला हा सामना एका बाजूला सनसिटी 11 स्टार कर्जत अशी ही लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 10. नवीन गोलंदाज मैदानामध्ये जगदीश पालकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. एका बाजूला आहे कांती उलवेकर आणि प्रकाशजी हेलकाना ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेचा चेंडू मात्र टटवलाय तिथे एक धाव मिळणार आहे. एकापेक्षा काही नाही. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. सनसिटी ब्लास्टर मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना जबरदस्त सामना मैदानामध्ये. एकूण धावसंख्या आहे ती 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. समोर जगदीश. यावेळेचा चेंडू टॅप केलाय डीप स्क्वेअर लेगला. चेंडू थांबणार नाहीये. वेगाने सीमारेषेकडे जातोय. दमदार डावर 54 चौकार 4 धावा डीजे. तर क्रांती उलवेकर हा फलंदाज मैदानामध्ये आक्रमकपणा घेताना दिसतोय. सनसिटी ब्लास्टर संघासाठी एकूण धावसंख्येचा विचार केला 15 धावा धावफलकावरती. आमचे साथी स्कोरर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चौगावचे रोहित यांचं सरचे स्वागत करतो. मैदानामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा आतापर्यंत सनसिटी ब्लास्टर संघाने बनवल्यात. परंतु मैदानामध्ये गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करते ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठाणकेश्वरचे मैदान 40 प्लसचे सामने जबरदस्त रंगत निर्माण झाले. यावेळेस रिव्हर्स शॉट अटॅन केलाय. चेंडू थांबणार नाहीये. आर पार सीमा पार और एक रामदेव बाबा पतंजली षटकार 6 धावा. मास्तर 21 धावा सनसिटी ब्लास्टर संघाच्या आतापर्यंत. थांबणार नाहीये. फलंदाज क्रांती उलवेकर चौकार मारला. प्रकाशने मारला. प्रकाश आहे मला असं वाटतंय स्ट्राईक वेळ प्रकाशने मारलाय. तर हा षटकार यावेळेस मात्र कार्पेट शॉट खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळणार एकापेक्षा काही नाहीये. एकेरी धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 या आकड्यावरती. 22 धावा. मैदानामध्ये जबरदस्त खेळ पार्टनरशिप चांगली चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय प्रकाशजी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रांती. अशी जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेचा चेंडू ऑफकटर चेंडू टाकला. फलंदाज इथे मात्र माघारी जावं लागणार आहे ते फलंदाजाला. इथे मात्र पंचांनी बाद केलेलं दिलेलं आहे तर ते आपलं निर्णय आपण त्याला निर्णयाला सामोरे जायचंय. सुपर चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज जगदीशजीने आणि पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. एकूण धावसंख्या 22 असताना पहिली विकेट गेली सनसिटी ब्लास्टरची. डीजे वाघिलवाडा संघाचा नावलौकिक फलंदाज लालचंद गावण मैदानामध्ये आहेत. यावेळेस मात्र फलंदाजी करण्यासाठी सागर आपण पाहतोय लालचंद गावण अनुभवी फलंदाज मैदानामध्ये यावेळेस जाताना दिसतोय. एकूण धावसंख्या 22. आउटणारा फलंदाज कांती उलवेकर ज्याने आपल्या संघासाठी धावा केल्या. 17 धावांचं योगदान आहे
आणि आता 22 धावा धावपलकावरती आहेत. लालचंद मात्र गावन मैदानामध्ये आहे. काय करणार या मैदानामध्ये, कशा प्रकारची सुरुवात करणार, येणारा काल येणारे वेळ सांगणार आहे. एकूण धावसंख्या 22 धावा मैदानामध्ये आहे. जबरदस्त सामना रंगणार आहे. एका बाजूला सनसिटी ब्लास्टर तर दुसऱ्या बाजूला 11 स्टार कर्जत अशी लढत आहे. काय घडणार या सामन्यामध्ये. या वेळचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी केली जाते, वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये आणि षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 11च्या सरासरीने 22 धावा सागर. या 22 धावा आतापर्यंत पॉवर प्लेच्या या दोन्ही षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तर त्याने व्यक्तिगत 17 धावांचं योगदान दिलं आणि एकूण धावसंख्येचा विचार केला. थोडस मिसअंडरस्टँडिंग स्कोरिंग मध्ये आपण पाहतोय की एकूण धावा 17 बनवल्या. त्या फलंदाज प्रकाशने ना या एक षटकार आणि एक चौकार मारला होता. नक्कीच 17 धावा प्रकाशच्या नावावरती आहेत. परंतु घेऊन जातो सामन्याकडे पुन्हा एकदा. रंगतदार अवस्थेत सामना आहे. चेंडू हवेमध्ये खेचलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे वेगाने जातोय. दमदार षटकार. माझे एकवीरा आई मधून हा चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या झपाट्याने वाढतोय. आकार घेतोय, मुसंडी मारतोय, धपकार धावा लागतात 28. पुढचा चेंडू सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय सनसिटी ब्लास्टर विपक्ष 11 स्टार कर्जत असा हा रंगतदार सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना. प्रेक्षकांची मने या स्पर्धेवर लागलेले आहेत. कोण घेऊन जाणारी चमचम करणारी बिग बॅश 40+ मास्टरची भव्य दिव्यासी ट्रॉफी तर काहीच कालावधीमध्ये समजणार आहे या स्पर्धेचा निकाल तुम्हाला. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात आपण पाहतोय. पुढचा चेंडू पडतो या षटकातील. अप्रतिम चेंडू कार्पेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. संघाची धावसंख्या पुढे सकते धपकार धावा लागतात. त्या मात्र 31. प्रकाश आणि लालचंद गावन. हा चेंडू पुन्हा एकदा चपराक लगावली जाते. पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडला जातोय. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होते. मात्र कर्जत संघाकडनं आणि एक रन शॉट. पंच अतिशय चाणक्य पंच आहेत. तीक्ष्ण नजर आहे. करत्या रणरणत्या उन्हामध्ये क्रिकेट मधले देव आपण पाहतोय. क्वालिफाईड असे पंच. एक रन शॉट आलेले आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वाघेलीवाडा गावचा विस्फोटक एक्सप्रेस फलंदाज लालचंद गावन. जोरदार प्रहार करतोय आणि आता मात्र दीपक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. लालचंदला दाखवतो तंबूचा रस्ता. ओटोडीचे मास्टर.
विश्वनाथ पाटील हे फलंदाज आलेले आहेत. तर लाचन गावण बाद होतात जेलच्या सर्वामध्ये. तर त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात सनसिटी ब्लास्टर संघाकडनं विश्वनाथ पाटील. तर गोलंदाजी मात्र सुरेख होतोय. गोलंदाज जयंत पिंगळे या दादांची अप्रतिम गोलंदाजी. धावफलकार धाव लागतात त्या मात्र 32. शांत चित्तीने चाललेला खेळ आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. अप्रतिम असा सामना. पहिला सामना रंगतदार झाला, त्याच्यानंतर दुसरा सामना. पुढचा चेंडू या षटकातील सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बसतोय. फलंदाजाला काय चेंडू समजत नाही. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आणि आता मात्र षटक संपण्याचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या धापूकार लागतो ती मात्र 32. ओटू गोरक्षनाथ पवार. एकूण धावसंख्या 32 धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. जबरदस्त सामना, रंगणीय सामना मैदानामध्ये. एका बाजूला सनसिटी ब्लास्टर आणि दुसऱ्या बाजूला 11 स्टार कर्जत अशी ही लढत मैदानामध्ये आहे. काय घडणार या सामन्यामध्ये येणारा काल सांगणार आहे. परंतु जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांतजी माली आणि दुसरे पंच राजेंद्रजी घरत असे दोन्ही पंच मैदानामध्ये आपली कामगिरी चोख बजावताना. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. तर समालोचकाच्या भूमिकेमध्ये सन्माननीय समालोचक अमोलजी एलवेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं एरुलकर अमोलजी एरुलकर यांचं इथे स्वागत करतो. आपण यायचे मंचावरती. आपलंही सहर्ष स्वागत. आपण इथे उपस्थिती दाखवलेली आहे. आपलं सहर्ष स्वागत या ठाणकेश्वर मैदानावरती रायगड 40+ मास्टर बिग बॅश मैदानामध्ये चालू आहे. एकूण धावसंख्या आहे ती धावफलकावरती 32 धावा. षटकं संपले आतापर्यंत. 3 षटकांचा खेळ संपला आणि 32 धावा धावफलकावरती. काय घेऊन आलास, काय घेऊन जाणार. द्या माया प्रेम मिळेल अपार. या प्रेमापोटी या मायेपोटी आम्हाला नवीन समालोचक इथे लाभलेत. अमोल दादा यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून 40+ बिग बॅश मध्ये सहर्ष स्वागत. तसेच आमचे सूर्यकांत दादा मस्कर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आमचे उपाध्यक्ष आपण पाहतोय किरीट पाटील साहेब. आधारस्तंभ आपण पाहतो महेंद्र घरत साहेब. तसेच सल्लागार स्वामी समर्थ मठ मानगर आणि छाया रिसर्चचे प्रोपायटर आपण पाहतोय संजय दादा पाटील. या सर्वांनी केलेली मेहनत. ओटू गोरक्षनाथ पवार. धन्यवाद. तर नवीन गोलंदाज संदीप पाटील गोलंदाजी करण्यासाठी हलकेचा पूस केलाय. सिली मिडॉपला तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 1 धाव मिळणार आहे. एकापेक्षा काही नाहीये. एकेरी धाब्याने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते सनसिटी ब्लास्टर संघाची 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. जबरदस्त घमासान मैदानामध्ये. नवीन गोलंदाज संदीपजी मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. तर समोर फलंदाज यावेळेस मात्र आहेत ते विश्वनाथजी पाटील. विश्वनाथ पाटील मैदानामध्ये आता 2 हात करण्यासाठी गोलंदाजाचा इथे मैदानामध्ये साकारलेला आहे. जबरदस्त मैदान आणि एकूण धावसंख्या 33. विश्वनाथसाठी हा चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाब्याचा काही प्रयत्न नाही. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाब्याने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. दोन्ही खेळाडू मात्र मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असताना आतापर्यंत 34 धावा मैदानामध्ये झालेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा संदीपजी गोलंदाजी करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंड करणार. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू टटवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं त्रेदा तिरपीट झालं आणि चेंडू मात्र तिथे निसटला त्यांच्या हातातून. जीवदान मिळालं फलंदाजाला. एकेरी धावाने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवरती. 35 धावा धावफलकावरती. संदीपजी पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अतिशय जबरदस्त सामना मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू मात्र टॅप करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळते. एकेरी धावाने एकूण धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू होता परंतु नाकारलाय आणि या एकेरी धावाने एकूण धावसंख्या झाली ती 36. 4थं षटक प्रगतीपथावर असताना हळूहळू धावगतीला आकार देण्याचं काम. पहिल्या सामन्याचा विचार केला 51 धावा झाल्या होत्या. 52 धावा 15 चेंडू राखून जिंकल्या सोन्या गायकवाड आणि कैलाश पोरजी या दोन्ही खेळाडूंनी.
या वेळचा चेंडू टॅप केला हवेमध्ये लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टाकलाय तेल गेलं तूप गेलं चेंडू सीमारेषेकडे गेलाय 4 धावांसाठी डीजे मास्तर. चाळीस धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी चालू आहे. चेंडू हवेमध्ये बराचसा काल तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र चूक करत नाहीये फलंदाज तंबूच्या आश्रयाला. डीजे मास्तर आपल्याला संधी. यावेळेस मात्र प्रकाशजी तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. 40 धावा असताना 14 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान आणि जबरदस्त खेळी मैदानामध्ये जोरकष्ट आल्या. 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत आणि सुंदर सामना मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय आणि या 4 षटकांचा जर विचार केला तर एकूण धावसंख्या आहे ती 40 धावा म्हणजे 10च्या सरासरीने आतापर्यंत सनसिटी ब्लास्टर संघाने 40 धावा जमावलेल्या आहेत. सागर. धन्यवाद गोरक्षनाथ पवार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागतात त्या मात्र 40. आता मात्र वैयक्तिक पहिल्याने सांगित 5 षटक घेऊन येतो गोलंदाज संदीप देशमुख. 2 पंचांमध्ये बातचीत होतोय. आमचे पंच आपण पाहतोय सलग पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत सुंदर अशी पंचगिरी आपण पाहतोय. संदीप दादा पाटील साहेब जासई, प्रशांत दादा माली साहेब उरण आणि राजेंद्र दादा घरत साहेब सेवा असे 3 पंच या पहिल्या दिवसापासून स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. अतिशय योग्य असा निर्णय. दरम्यान वैयक्तिक पहिल्याने सांगित 5 षटक घेऊन येतात गोलंदाज संदीप देशमुख. त्यांच्यासमोर फलंदाज आपण पाहतोय सुंदर असे फलंदाज विश्वनाथ दादा. वयाची 40 झाल्यानंतर 1 धाव आरोग्यासाठी 40+ मास्टर स्पर्धा आपण पाहतोय. पहिला चेंडू जोरदार प्रहार चेंडू 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु घसरगुंडी उडतोय आणि आता मात्र झेल ड्रॉप होतो आणि त्याचा फायदा मिळतो तो मात्र सनसिटी ब्लास्टर या संघाला. तर आजच्या दिवसातील सामना आपण पाहतो रंगतदार सामना सनसिटी ब्लास्टर विपक्ष 11 स्टार कर्जत या 2 संघादरम्यान. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 42. पुढचा चेंडू जोरदार अपील पंचांकडे परंतु पंचाने अपील पेटायला लावलेले अपील मध्ये 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. अतिशय क्वालिफाईड असे पंच आपण पाहतोय. क्रिकेट मधले देव कडर त्या उन्हामध्ये पंचगिरी करताना हे 3 पंच आपण पाहतोय क्वालिफाईड पंच. अतिशय योग्य असा निर्णय आणि सुरेख असं मैदान ठाणकेश्वर मैदान बेंडखलच्या मैदानावर रंगणारे हे भव्य दिव्य 40+ मास्टर बिग बॅचची स्पर्धा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात वारंवार बदल करतात ते मात्र गोलंदाज आणि तेवढंच चाणक्य असे फलंदाज उभे आहेत ते मात्र समोर. बघा अगली वेगळी अदा आहे या गोलंदाजाची. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा काउंट पॉईंट क्षेत्राकडे चपराक लागवली जाते आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू होतो गोलूच्या वेगाने तेच फरार येतोय चौकार. आपण पाहिले असेल भारतीय संघाचा जो गोलंदाज होता सुशील जोशी त्याप्रमाणे ॲक्शन मात्र या गोलंदाजाची आहे. अगदी तशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. 40+ चे खेळाडू आहेत परंतु तारुण्याला लाजवेल असे गोलंदाजी पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू बघा कसा कमबॅक करून देतात.
तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये चेंडू आहे. हम भी किसी से कम नाही. बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू पंचांना पार करून चेंडू लागतात. पुन्हा एकदा जोरदार चपराक लगावली जाते. चेंडू काढतोय सीमारेषे जावेत. येतोय चौकार. चैत पाकाचे महिन्याने येईन तू. माझी एकवीर आहे आणि धावफलकावर धाव लागतात त्या मात्र 51 धावा. सर्व समाज कक्षामध्ये हसीचं वातावरण पाहायला मिळतोय. मात्र या भेंडखल मैदानावर 40+ बिग बॅश मध्ये सलग दुसऱ्यांदा समालोचन करण्याची संधी मिळतोय. चंद्रकांत दादा कोळी यांच्या माध्यमातून आज अण्णा गावडे सरांनी सुद्धा संधी दिली होती. मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जोरदार फूक काढण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र चेंडू आणि चेंडूचा संपर्क यष्ट्यानं होतो. यष्ट्या उद्ध्वस्त. ओम भट 6. मास्टर, तर मी विनंती करतोय अमोल दादा जे भरपूर लांबून आलेत त्यांचं सुद्धा समालोचन प्रेक्षकांना ऐकायचं आहे. तर मोस्ट वेलकम अमोल दादा. आमचा आवाज तुम्ही ऐकलात, परंतु तुमचा पण आवाज आम्हाला ऐकायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सागर. 5 षटकांचा खेळ संपला आणि सनसिटी ब्लास्टर संघाची धावसंख्या आहे ती 4 बाद. 51 धावा मैदानामध्ये झालेल्या आहेत आतापर्यंत. आणि जबरदस्त सामन्याचे रंगणीय प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला सनसिटी ब्लास्टर आणि एका बाजूला 11 स्टार कर्जत अशी ही महत्त्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघ तटस्थ आहेत सामना जिंकण्यासाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. प्रयत्न करिता वालूच्या कणरकरिता तेलही गेले, परंतु इथे निस्ते तेल नाही तर घाम घालावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज तुषार जोशी गोलंदाजी करण्यासाठी, अंतिम षटक टाकण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्स एंड काढणार, परंतु चेंडू वरती बडी मार चढवलाय. चेंडू आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावा. चेंडूवरती एक जबरदस्त षटकार मारला. 57 धावा धावफलकावरती. हा चेंडू आता मात्र जबरदस्त चेंडू टाकला. वाखाणणे जोगी गोलंदाजी. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, असाच क्रिकेटचा काही खेळ आहे. 4 बाद 57 धावा सनसिटी मास्टर ब्लास्टर संघ मैदानामध्ये आहे. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर 57 धावा धावफलकावरती मागच्या सामन्यापेक्षा वरचढ. आणि हा चेंडू भिडकावलाय, थांबणार नाहीये. अजून एक दमदार मास्टर ब्लास्टर षटकार. 6 धावा. परंतु हा विश्वनाथ आपल्या 40+चा ज्याने घणाघाती प्रहार चढवलाय. 63 धावा सनसिटी ब्लास्टर संघाच्या.
यावेळेस सरळ चेंडू खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळणार एकापेक्षा काही नाहीये. एकेरी धावाने एकूण धाव संख्या 64, 4 बाद 64 अशी सुरुवात झालेली आहे. आणि जबरदस्त फलंदाजी विश्वनाथजी पाटील. एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, एक भारतीय संघामध्ये विश्वनाथ गुंडप्पा आपण ऐकला होता, परंतु हा विश्वनाथ पाटील मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. यावेळेचा चेंडू भिडकावलाय, अजून एक दमदार चेंडू, थांबणार नाहीये. तिथे क्षेत्ररक्षण झालं, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू सीमारेषेकडे वेगानं गेला. अजून एक दमदार षटकार. शशिकांत आणि विश्वनाथ ह्या जोडीने मात्र एकाला एक साथ देण्याची कामगिरी केली. 70 धावा. आणि आता अजून एक कणकणीत दणदणीत चेंडू उचलला होता, परंतु तिथे चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. षटकं संपली 6. हॅलो 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 हॅलो. रायगड 40+ बिग बॅश वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा संपूर्ण भारतातली ही पहिली स्पर्धा म्हणून ज्याची गणना केली जाते, असे आयोजन या कमिटीच्या माध्यमातून प्री प्लॅनिंग केलं होतं 1 तारखेपासून. परंतु वरुण देवाने हजेरी लावल्यामुळे ही स्पर्धा थोडासा नैसर्गिक आपत्ती आली या स्पर्धेमध्ये. परंतु कमिटीने हार मानली नाहीये. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून ही कमिटीने जिद्द मानाशी ठेवली की या स्पर्धेचं स्वरूप इतकं भव्य दिव्य आहे की वरुण राजाला सुद्धा या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. असं हे आयोजन या बिग बॅशच्या माध्यमातून आपण बघतोय. गेली 5 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला. 5 तारखेला मला वाटतं हिमांशू एंटरप्राइजेस कोलवड हा संघ क्वालिफाय ठरला होता. चांगला क्रिकेट, चांगला नियोजन या बिग बॅशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा हा 6व्या दिवस, 6व्या दिवसामध्ये यशस्वी पदार्पण करत असताना ही स्पर्धा खरोखरच घेतलेला निश्चय जो मनाशी बाळगला या आयोजक कमिटीने. आणि रविवारी मात्र या स्पर्धेची महाअंतिम दिवस असेल. महाअंतिम 16 संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण होणार या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने मानकरी याचं चित्र मात्र स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, आयोजक कमिटीचं जेवढं कौतुक करू तेवढं थोडं आहे, कारण आफ्टर 40+ मध्ये क्रिकेटला एवढा वेळ देणं हे फक्त हीच कमिटी करू शकते. हे ज्वलंत उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे, भारताने याच कमिटीचा आदर्श घेतला पाहिजे. ही प्रामुख्याने मित्रांनो तुम्ही आम्ही मंडळाने ही गोष्ट मनामध्ये ठेवली पाहिजे. क्रिकेट हा श्रीकृष्णाच्या काळापासून क्रिकेट हा खेळला गेला. तेव्हा चेंडू फळी म्हटलं जात होतं क्रिकेटला, परंतु त्या चेंडू फळीचं रूपांतर आता बॉल आणि बॅटमध्ये झालेलं आहे. म्हणजे हा डेव्हलपमेंट, क्रिकेटचा विकास कसा झाला आहे तो आपण नक्कीच बघतोय. कारण जवळजवळ 4थ्या-5व्या शतकानंतर क्रिकेटला सुरुवात झाली आणि 21व्या शतकाकडे एक चांगली आगेकूच करताना क्रिकेटचं भव्य दिव्य स्वरूप
या लीगच्या माध्यमातून, कारण इंडियन प्रीमियर लीग ही भारताने पहिली स्पर्धा 2008 साली सुरू केली. प्रीमियर लीग काय असतं हे संपूर्ण जगाला माहीत होतं. या प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक जगाला मोठा आदर्श दिला भारताने, की वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या दर्जाचे खेळाडूंना एकत्र आणून एक चांगला व्यासपीठ देण्याचं काम इंडियन प्रीमियर लीगने दिली होते, BCCIने दिलं होतं. आणि त्याचा पायंडा मात्र संपूर्ण भारतामध्ये पाडला. अगदी इंटरनॅशनल लेवलपासून गल्ली बॉलामध्ये लीग ही स्पर्धा सुरू झाली आणि वेगवेगळ्या टीममधले खेळाडू एकत्र आले, त्यांची मैत्री वाढले, त्यांचं नातेसंबंध दृढ झाले आणि त्याच्यातून मात्र या पर्वाला शुभारंभ झाला. हे मात्र आपल्याला विसरता कामा नये. तर मैदानाकडे बोलतोय मी स्वतः अमोल एरंकर. सर्वांचं मनापासून स्वागत करतो या बिग बॅचच्या माध्यमातून. माझे साथी समालोचक गोरक्ष पवार, मॅन फ्रॉम मोठे भिंगारपाडा. खरंच एक सुंदर आव्हान संपूर्ण सकाळच्या सत्रापासून आपण पाहायला मिळाला यूट्यूबच्या माध्यमातून. लाईव्ह 24 एक मोठं यूट्यूबचं चॅनल, जवळजवळ 1 ते 1.5 लाख सबस्क्रायबर आहे त्या चॅनलचं. एक मोठी भरारी मात्र या लाईव्ह 24 या यूट्यूबच्या चॅनलने घेतले, कारण सोशल मीडिया, सोशल नेटवर्किंग एवढं फास्ट आहे की घर बसल्या कुठलाही इव्हेंट्स आपण एन्जॉय करू शकतो, पाहू शकतो. हाच खऱ्या अर्थाने हेच खरं यश यूट्यूब चॅनलचं आहे. तर मॅच कळतोय प्रथम फलंदाजी करत असताना सन सिटी ब्लास्टर संघाने 36 चेंडूमध्ये 70 धावा केल्या होत्या. 71 धावाचं एक चॅलेंज आहे, परंतु चॅलेंज तेव्हा ॲक्सेप्ट केलं जातं जेव्हा तुमचा स्किल, जेव्हा तुम्ही मैदानामध्ये काहीतरी करून दाखवता. कारण बोलणं आणि करणं या जमेच्या 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. बोलणं खूप सोपं आहे, परंतु करणं मात्र तेवढंच चॅलेंज आहे. ते चॅलेंज कशा पद्धतीने ऑपोजिशन संघ स्वीकारतोय, कारण ही लीगची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये 4 संघ आजच्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि नॉकआउटमध्ये जर तुम्हाला आगेकूच करायचा तर लीगचे सामने जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न हा संघांकडून आहे. परंतु क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेट इज अ अनसर्टनली गेम. एनिथिंग विल बी हॅपन इन क्रिकेट. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो, कोणीही भाष्य करू शकत नाहीये. अशा पद्धतीने आजचा 10 तारीख म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची जर्सीची नंबर आहे तो 10 आणि महाराष्ट्राने आज सुद्धा 10 कोटी लसींचा टप्पा पार केलेला आहे. हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं यश आहे, कारण कोरोनाची महामारी आहे आणि या महामारीतून महाराष्ट्राला कसं सुखरूप बाहेर पाडता येईल याचं नियोजन महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. तर मॅचकडे बोलतोय. 36 चेंडू आणि 71 धावांचं एक चॅलेंजिंग टार्गेट असणार आहे. तर पहिलं सलामीचा षटक घेऊन होते, म्हणजे बिग बॅशच्या नियमावलीप्रमाणे 50+ हा पहिला गोलंदाज असणार आहे. नॉट 7 म्हणजे जेम्स बॉन्ड इंटरनॅशनल लेवलचा तो आर्टिस्ट आहे, कलाकार आहे आणि त्याची त्याचा नंबर आहे नॉट 7 म्हणजे नॉट 7 जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पहिल्या सलामीचा गोलंदाज येतोय तो कांती उलवेकर, मॅन फ्रॉम कोंबड भुजे. पहिलं सलामीचं षटक. सामन्याला सुरुवात. सलामीचा फलंदाज सूरज मोहिते. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिला चेंडू स्क्वेअर. पंचांनी 2 हात पाहिलं. हा बरोबर टेनिस क्रिकेट जगतातला 22व्या नियमांचं इथं पंचांनी पालन केलेलं आहे आणि हा पहिला चेंडू स्क्वेअर आणि पहिली धावी वाईटच्या स्वरूपामध्ये संघाच्या खात्यावरती जमा होते. 11 स्टार कर्ज संघाच्या. राजेश लाड साहेबांचा हा संघ खेळतोय. पुन्हा मोठा फटका. चेंडू बराच हवेमध्ये झेल होतोय, बघा शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र पूर्णपणे चुकला जातोय, कारण चेंडूवरती दृष्टी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूला जमवता आली नाही. नजर हटे और दुर्घटना घटी. इस तरीके से कैच लेने का इरादा उनका नाकामयाब हो चुका है यहाँ पे, और यहाँ पे 1 रनों का इजाफा अपने टीम के खाते में जुड़ता हुआ बगैर किसी नुकसान पे 2 रन 2 धावा या संघाच्या खात्यावरती जमा झाले आहेत. परंतु आव्हान मात्र मोठं आहे, त्यामुळे चौकार षटकारांची आतषबाजी मात्र या संघाला करणं गरजेचं आहे. कारण लीगचं आव्हान जर तुम्हाला कायम ठेवायचं असेल, जिंकायचं असेल, तर प्रयत्नाची पराकाष्ठा तुमच्या माध्यमातून होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सुंदर नियोजन. सकाळचा सत्र. 3 ऋतूंचा अनुभव 5 तारखेपासून आपण घेतोय. सकाळी उन्हाळा, हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि संध्याकाळी असं वाटतं पाऊस पडतोय की काय, परंतु नाही. पण वरून राहायची हिंमत सुद्धा या कमिटीच्या पुढे जाण्याची होत नाही. हे सुद्धा एक मोठं जिवंत उदाहरण आहे. पुढे आता मॅचकडे बोलतोय. मोठा फटका. चेंडू बराच हवेमध्ये आणि डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये हा एक सुंदर असा झेल
शरद मात्रे मॅन फ्रॉम भेंडकल, एक भेंडकलचा एक जबरदस्त खेळाडू ज्याने आपल्या लेदर क्रिकेटच्या विजय जोरावरती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपला आगळा वेगळा ठसा सांभाळला. आमचे परमित्र शरद मात्रे कॅच पकडला जातोय, सुंदर असा कॅच आणि पहिली सलामीची जोडी फोडण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो सलामीचा गोलंदाज कांती उलवेकर, मॅन फ्रॉम कोंबडभुजे. असेल तर नक्कीच अमोल, आवाज आवाज माईक. नक्कीच अमोलजी, आपण विचार करतो या सामन्याचा 11.83च्या सरासरीने या धावगतीला आकार द्यावा लागणार आहे आणि चौकार षटकारांची आतषबाजी त्यानं करावीच लागणार आहे. कारण सलामीचं षटक एक धाव आरोग्यासाठी एक ब्रिज वाक्य मला वाटते बिग बॅशने ठेवलेलं आहे. आफ्टर 50+ खेळाडू मैदानामध्ये धावतोय. कारण मित्रांनो, क्रिकेटमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक आवड आणि दुसरी सवड. आवड असेल तर तुम्ही खेळाडू म्हणून दिसाल आणि सवड असेल तर तुम्ही मैदानाच्या आजूबाजूला दिसाल. तेच मात्र आपल्याला ह्या मैदानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार दुसरा चेंडू डॉट्स, सुंदर सलामीचं षटक. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या कांती उलवेकरांनी. 2 आणि एक महत्त्वाची विकेट म्हणजे सलामी फोडण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो कांती उलवेकर, संघ मॅन फ्रॉम कोंबडभुजे. पुन्हा एकदा शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र व्हेरिएशन, प्रत्येक चेंडू अचूक टप्प्याचा, अचूक लाईन अँड लेननी जर टाकला, इट कॉल्ड व्हेरिएशन जर तुम्ही तुमच्यामध्ये आणलं, स्किल जर तुमचा डेव्हलप झाला, तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या वरती नक्कीच आपण अधिराज्य गाजू शकता. हे उलवेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू परत धाव्यामध्ये, फॉलो थ्रू मध्ये हा कॅच होतोय का बघूया आणि दुसरी विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर. षटक म्हटलं जातं कारण टेनिस मर्यादित सामन्यांचा क्रिकेट असतो. ह्या स्पर्धेमध्ये तुमचं स्किल हे महत्त्वाचं असतं. तुम्ही कशा पद्धतीने फलंदाजी करताय, कशा पद्धतीने गोलंदाजी करताय. कारण ॲज अ प्लेअर म्हणून ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावेळी तुम्ही जिंकण्याच्या ईर्षेने तुम्ही उतरलं पाहिजे. कारण आव्हानं ही प्रत्येक वेळी ही स्वीकारायचीच असतात. त्या आव्हानावरती कसं मात करायचं आहे हे ते आपण ठरवायचं असं. जर क्रिकेटमध्ये जर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर तुमची इच्छाशक्ती मात्र ही दांडगी असली पाहिजे. काय सांगा? नक्कीच सर, आपण पाहिलं असेल की पहिला षटक होता, महत्त्वपूर्ण षटक होता आणि या षटकामध्ये अशी काही गोलंदाजी केली, 2 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवला आणि जी सुरुवात करायची होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तशा प्रकारची सुरुवात क्रांती उलवेकर या गोलंदाजाने करून दिलेले आहे. अडचणीत आणेल 11 स्टार कर्जत संघाला हा पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावाले, 2 महत्त्वाचे म्हणजे सलामी फोडण्यामध्ये यशस्वी ठरतो तो उलवेकर संघ. कारण संघ नायक आणि संघ मालकाने दिलेली जबाबदारी, ही जबाबदारी मात्र पूर्णपणे पार पाडतो तो उलवेकर. आता दुसरा आणि वैयक्तिक षटक, पहिले षटक घेऊन होतं शरद मॅन फ्रॉम भेंडकल, एक लेदर क्रिकेटचं एक मोठं नाव. क्रिकेटमध्ये शिस्त ही अतिशय महत्त्वाची असते. जर तुम्ही शिस्तीने क्रिकेट खेळला तर शिस्त तुम्हाला उंच शिखरावरती नेऊ शकतो. त्याचं ज्वलंत उदाहरण या शहराच्या माध्यमातून आम्हाला पाहतो. बराचसा क्रिकेट त्याच्यासोबत आम्ही सुद्धा एन्जॉय केला आहे. जास्तीत जास्त क्रिकेटवरती फोकस करता येईल हे मात्र प्रत्येक वेळेला आपल्या शरदकडून पाहायला मिळत आहे. पुढचा पहिला चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त स्विंग चेंडू दिला होता क्रॉस द लाईन. डावखुरी हाताचा फलंदाज डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसला जातोय. पहिला डॉट चेंडू आणि मात्र गोलंदाज होप्स मात्र इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या होती ती 2/2. पुन्हा एकदा जबरदस्त डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू हा ट्रॅव्हल होतोय. कार्पेटच्या साईन चेंडू जातोय, चेंडू हा फील्ड केला जातोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला आणि तितक्याच पद्धतीने सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळली जाते. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू होती 1 धाव. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगती पथावर असताना या 71 धावांचा पाठलाग करत असताना 2 बाद 3 अशी धावसंख्या या संघाच्या स्कोअरबोर्डवरती लागलेली आहे.
ठाणकेश्वर मंदिराच्या या ऐतिहासिक मैदानावरती कोण इतिहास घडवणार आहे या रविवारच्या सत्रामध्ये आपल्याला हे चित्र स्पष्ट होणार, कारण ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा आदर्श पाटील साहेब 5 तारखेला जवळजवळ 33 ते 35 हजार व्ह्युअर्स होते. या स्पर्धेचा शुभारंभ ज्या दिवशी झाला, पुण्याचा मोठा फटका, परंतु मोठ्या फटक्यामध्ये झटका मिळतोय का बघूया. परंतु झटका मात्र देता देता थोडासा कॅच हा सोडला जातोय. काही हरकत नाही, पण तो एफर्ट चांगला होता, प्रयत्न चांगला होता, पण प्रयत्न थोडासा कुठं तर चेंडू हुलकावणीच येतोय आणि हा कॅच सोडला जातोय आणि 2 धावा या संघाच्या खात्यावरती जात आहे. संघाची धावसंख्या 1 धाव ही संघाच्या खात्यावरती जमा होते. संघाची धावसंख्या 4 या अंकावरती पोहोचली जाते. मोठं आव्हान आहे आणि आव्हानात्मक फलंदाजी करणं हे गरजेचं असणार आहे. सुंदर लोवर फुलटा चेंडू होता, चेंडू कव्हर ड्राईव्ह केला होता, शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू अडवला जातोय, ट्रॅव्हल होतोय आणि डीप लॉंग ऑफ आणि बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा फील्ड केला जातोय. 1 धावेने भर पडली जाते, 2 धावेने भर पडली जाते आणि 2 धावसंख्या संघाची धावसंख्या 71 धावांना प्रत्युत्तर देत असताना 6 या अंकावरती पोहोचली जाते. मोठं आव्हान आहे, मोठ्या खेळीची अपेक्षा नक्कीच. अक्रॉस द लाईन मोठा फटका आणि हा डीप स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर, जबरदस्त मायटी स्ट्रोक, ह्यूज षटकार. चा खेळ बघता या षटकाराची गरज होती अमोलजी, आणि त्याच पद्धतीचा षटकार यावेळेस मात्र भिडकावला. दीपक राणे एक जबरदस्त डावखोर हाताचा फलंदाज, शरीरयष्टी अतिशय सुंदर, मला जवळ तरुणांना लाजवेल अशी शरीर, पुन्हा शॉट पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा मिस टायमिंग, मिक्स स्ट्रोक खेळला जातोय. पिचिंग ऑफ द लेग साईड पंचांकडनं इशारा होता अवांतर धावसंख्येचा वाईटच्या स्वरूपामध्ये आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 13. 6 धावांनी एक थोडासा आकार प्राप्त होतोय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 2-13. सुंदर स्ट्रोक खेळला जातो कार्पेटच्या सारे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर कटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू स्थिरावतोय, फील्ड केला जातो. 1 धावेने भर पडली जाते. 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि संघाची धावसंख्या 71 धावांना प्रत्युत्तर देत असताना 14 धावा होत आहे संघाच्या खात्यावरती. दीपक राणे खेळतात 1 षटकाराच्या सहाय्याने जवळजवळ 10 धावांवरती आणि प्रशांत शिंदे खेळतो 1 धावांवरती. 2 षटकं पूर्ण झाले. आता 24 चेंडू आणि धावा जिंकण्यासाठी करायच्या त्या 57 धावा, म्हणजे जवळजवळ 14.5ची सरासरी, 14.10ची सरासरी हा सामना जिंकण्यासाठी करावी लागणार आहे ते कर्जत 11 संघाला. कारण ही लीगची स्पर्धा आहे, पहिला सामना लीगचा खेळले जाते हे दोन्ही संघ. कारण याच्या अगोदरचा सामना झाला तो रायगडचा स्टार खेळाडू सोनाई गायकवाड. खरोखरच शांत आणि संयमीपणाचं एक ज्वलंत उदाहरण सोन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जास्तीत जास्त क्रिकेटवरती लक्ष केंद्रित करतो. आता बऱ्याच वेळी आपण म्हणतो सर, ज्यावेळी एखादा चुकीचा निर्णय दिला जातो, गोलंदाज असेल किंवा क्षेत्ररक्षक असतात, चेंडू खाली आपटला जातो रागाने, पण मित्रांनो हे तुम्ही चेंडू न आपटता स्वतःला तुम्ही खाली आपटताय ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण तर क्रिकेट हा शिस्तीचा खेळ आहे. जेवढी शिस्त तुम्ही तुमच्या अंगाशी बाळगाल त्याच्या पट्टीने तुमच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेटर मात्र तुम्ही तयार होऊ शकता. मॅचकडे बोलतोय. लोवर फुलटॉस चेंडू, परंतु मिस टायमिंग, मिस स्ट्रोक, परंतु हा नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू आणि हा नोबलचा इशारा, चेंडू सीमा पार, षटकार. जी धावसंख्या होती ती 21. दीपक 2 उत्तुंगाच्या षटकाच्या सहाय्याने खेळतो वैयक्तिक 20 धावांवरती. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू इनर एज लागली आणि आता मोठा हादरा होण्याची शक्यता, परंतु नाही. जबरदस्त असून रनिंग बिटवीन द विकेट, याला म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग. दोन्ही फलंदाजामध्ये तुमची चांगली अंडरस्टँडिंग असेल, रनिंग बिटवीन द विकेट चांगली असेल
तर अशा पद्धतीने चोरट्या धावा तुम्ही घेऊ शकता. हे मात्र आपल्या या ही धाव घेताना आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर क्रिकेट. नक्कीच सर, अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि या 2 धावा चितेच्या चपलाईने जशा चोरल्या जातात तशा प्रकारच्या या धावा चोरल्या गेल्या. जसं मतदानामध्ये एक मताला किंमत असते, रक्तदानामध्ये एक रक्ताच्या थेंबाला किंमत असते, व्हाईट बॉलचा इशारा तसा एका क्रिकेटमध्ये सुद्धा एका धावेला किंमत असते. ज्यावेळी खेळाडू 99 धावांवरती पोहोचतो आणि एका धावेने जर त्यांचं शतक हुकलं जातं तर ती एक धाव मात्र 99 धावा इतकी महत्त्वाची वाटते. त्यामुळे एका धावेचं मोल हे अनमोल आहे. तर मॅचकडे बोलतोय, लगातार 2 चेंडू सुंदर टाकल्या जात आहेत. धावसंख्या वाईट चेंडू आणि त्याच्यानंतर थोडासा गोलंदाज कमबॅक करतोय. 601 नंबर. सुंदर गोलंदाजी, सुंदर स्ट्रोक खेळला जातोय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वन हँड चेंडू गॅदर खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथे आपल्याला टीम प्लॅनिंग आणि गेम स्पिरिटने सगळे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन गावन, तुम्ही आमच्यापर्यंत नावं पोहोचवली तर आम्ही नावं घेणार. यस. नक्कीच सर, अजूनही जे रोमांचक सामना आहे. 21 चेंडू आणि 46 धावा मैदानामध्ये करायच्या आहेत. दोन्ही संघ सज्ज आहेत हा सामना जिंकण्यासाठी. कारण मगाशीच म्हटलं मॅचमध्ये काही होऊ शकतो. चांगली गोलंदाजी झाली तर फिल्डिंग करणारा संघ हा प्रतिस्पर्धी संघासमोर नक्की चॅलेंज देऊ शकतो. आणि चांगली फलंदाजी झाली तर बॅटिंग करणारा फलंदाज हा विजयाकडे आगेकूच करू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये काहीही भाष्य करू शकत नाही. पुन्हा एकदा मोठा फटका डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये आणि हा कॅच पकडला जातोय. नॉट 7 ज्यांनी पहिलं सलामीचं षटक टाकलं असा उलवेकर हा मला वाटतं कॅच पकडला जातोय. आणि तिसरी विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. DJ मास्टर. प्रशांत बाद होऊन मैदानामधून बाहेर येतो. आता त्याची जागा आहे तो जयवंत पिंगले. अजून 46 धावांचं एक मोठं यूज टार्गेट आहे हा मॅच जिंकण्यासाठी. 20 चेंडू आणि 46 धावा. प्रत्येक चेंडू आणि धावीचा अपडेट आम्ही आमच्या लाईव्ह 24च्या माध्यमातून, मी स्वतः अमोल एरंकर सर आणि माझी साथी समालोचक गोरक्ष पवार, आम्ही वेळोवेळी तुम्हाला देत राहू. कारण ती एक मुख्य रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु 2 धावापासून मात्र 2 धावा वाचवू शकले नाही. डायरेक्ट हिट, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकला जातोय. पॉपिन क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्याने 2 उत्तुंग षटकार मारून एक संघाची एक बाजू मात्र एका बाजूने पूर्णपणे सुस्थितीमध्ये आहे ते दीपक राणे. 11 स्टार कर्ज संघाचा हा खेळाडू. लोअर फुलटॉस चेंडू होता. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. बॅट कटचा इशारा येतोय. इन अपर एज लागली जाते आणि शॉर्ट पॉइंट आणि बरोबर गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. फील्ड केला जातं. एका धावेने संघाच्या धावफलक खाल्ला जाते. संघाची धावसंख्या होते ते 3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 28 धावा या संघाच्या खात्यावरती जमा होत आहेत. ऑफिशियली ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये जातोय. आता 18 चेंडू आणि 45 धावांचा एक मोठा आहे, म्हणजे 15 त्रिक 45.
ऑफिशियली ड्रिंक ब्रेक संपतोय. सन सिटी ब्लास्टर्स संघाने एक जबरदस्त इनिंग खेळले होते. प्रथम फलंदाजी करत असताना 70 धावांचं एक मोठं फायटिंग टार्गेट ठेवलं होतं, परंतु 70 धावांचं टार्गेट पार करण्याचा आगेकूच करताना आपल्याला कर्जत 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एक सलामीचा जो फलंदाज आहे तो मला वाटतंय राणे सुंदर फलंदाजी करतोय. 2 उत्तुंग षटकार मारले होते डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. वैयक्तिक खेळतायत जवळजवळ 22 धावांवरती आणि संघ जाऊन पोहोचतो 28 धावांवरती. आता 18 चेंडू आणि 43 धावांचं एक मोठं आव्हान आहे. 14.5ची सरासरी हा मॅच जिंकण्यासाठी 14.5ची सरासरी मात्र कर्जत 11 संघाला गाठायची आहे. तर बघूया आता कशा पद्धतीने फलंदाजी होते. चौथाने वैयक्तिक षटक घेऊन येतोय तो दिनेश उलवेकर, ज्याने सलामीचं षटक टाकलं होतं. 2 महत्त्वाचे विकेट्स मात्र बॅक टू द पॅव्हिलियन धाडल्या होत्या. तोच उलवेकर संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय. क्या बात आहे, सुंदर हलकासा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता, सन्मान दिला होता खेळाडूला, पण शॉर्ट गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वन हँड चेंडू गॅदर करतोय. नाहीतर हा चेंडूनी जर हुलकावणी दिली असती तर हा चेंडू मात्र डीप थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमार पार होऊ शकला असता. सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 29. सन्माननीय प्रेसिडेंट मास्टर बिग बॅश आणि व्हाईस प्रेसिडेंट वाय बी पाटील साहेबांचं आगमन होतंय. धन्यवाद. लाईव्ह 24च्या माध्यमातून तुमचं मनापासून स्वागत. कारण हा मोठा निर्णय जो तुम्ही घेतलाय तो निर्णय मात्र फळास लागलेला आहे. मॅचकडे बोलतोय आता. 17 चेंडू आणि 42 धावा. मोठा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू हा डीप लॉंग ऑन लॉंगाच्या क्षेत्रामध्ये ट्रायबल होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. लालचंद गावंड यांच्याकडून हा चेंडू फील्ड केला जातोय. सुंदर फेकी. एका धाव्याने भर पडली जाते. एका धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय तो 30 या अंकावरती. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 16 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या ते 41 धावा. कारण फलंदाजी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार मारावे लागतील, तरच जाऊन कुठेतरी हा रन रेट टार्गेट पूर्ण होऊ शकतो. पण तितक्या चांगल्या पदे अपोजिशन संघ सुद्धा चांगली गोलंदाजी आणि चांगला स्क्वेअर कट खेळता. सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाने ठरवले आहे की प्रत्येक दिलेली जबाबदारी आपली वैयक्तिक व्यक्तिगत जबाबदारी आपण जर पार पाडली तर सांघिक जबाबदारी सुद्धा तुमची चांगली होऊ शकते. तुमच्या माध्यमातून चांगला क्रिकेट. खरंच सर, जबाबदारी फार महत्वाची आहे प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक संघामध्ये, आणि त्याच प्रकारची जबाबदारी मैदानामध्ये पार पडत आहेत खेळाडू. 15 चेंडू आणि 40 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. उलवेकर पुढचा राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट आर्म पुल. चेंडू बराचसा हवेमध्ये. बघूया विकेट किपर स्वतः झेल घेतात काय. आणि हा झेल पकडला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सहाव्या दिवसामध्ये ही स्पर्धा यशस्वी पदार्पण करते. पहिला सामना झाला तो 5 तारखेला. हिमांशू संघ हा क्वालिफाय झाला होता. 6 तारखेला ज्या चार संघ खेळले त्याच्यामध्ये आर्या 11 हा संघ क्वालिफाय झाला होता. 7 तारखेला ज्या 4 संघ लीगची स्पर्धा खेळली त्याच्यामध्ये बॉस फायटर हा संघ क्वालिफाय झाला होता. 9 तारखेला कालच्या सत्रामध्ये ज्या 4 टीम खेळल्या होत्या त्यामध्ये आप्पा स्वामी कार्स हा 5वा संघ क्वालिफाय झाला होता. 6व्यामध्ये आजच्या 4 संघामध्ये कुठला संघ ऑफस्टमच्या खूपच बाहेर पिचिंग ऑफ द ऑफसाईड पंचांचा इशारा येत होता. अवांतर वाईच्या स्वरूपामध्ये बोनसच्या स्वरूपामध्ये संघाच्या खात्यावरती धाव जमा होते. संघाची धावसंख्या 4थं षटक प्रगतीपथावर असताना 32 धावा या संघाच्या खात्यावरती स्कोअर कार्डवरती जमा झालेल्या आहेत. आता आणि काही घाई करायची आवश्यकता. ही आत्महत्या विकेट म्हणावी लागेल, सुसाईड विकेट म्हणावी लागेल. कारण काहीच गरज नव्हती. कारण शॉर्ट
एक्स्ट्रा कव्हर आणि बरोबर मिडॉपच्या बरोबर मधोमध हा चेंडू फील्ड केला गेला, डायरेक्ट थ्रो झाला, परंतु रनिंग बिटवीन द म्युच्युअल अंडरस्टँडिंग थोडीशी या मॅचमध्ये या चेंडूवरती आपल्याला पाहायला सर मिळाली. रस्त्यावरती लिहिलेलं असते अतिघाई आणि संकटात नाही. इथे मात्र अतिघाई झालेले आहे आणि फलंदाज मात्र माघारी जातो. डीजे आयोजकांकडून कॉल्स आलेला आहे, जेवण तयार झालेलं आहे. तर जे कोणी संघ ज्यांच्या मॅचेस झाल्या असतील तर त्यांना विनंती आहे की आपण अन्नाचा उपभोग घ्यायचा. कारण गावडे साहेब, अन्नदान हे सगळ्यात मोठं दान आहे. कारण जो अन्नदान करतो त्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. ही गोष्ट मात्र तुम्ही क्या बात आहे. मंडळींनी विसरता कामा नये. मॅच कडे बोलतोय. 13 चेंडू आणि 39 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू, म्हणजे अंडर प्रेशराईज आता दीपक राणे खेळताना. जो दीपक राणेला सलामीच्या 2 षटकामध्ये ज्या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, तोच दीपक राणे सांघिक जबाबदारी खांद्यावरती घेऊन उतरला होता. परंतु ती जबाबदारी थोडीशी प्रेशराईज इनिंग आपल्याला पाहायला होतं दीपककडून. कारण अशा पद्धतीनं जर फलंदाजी झाली तर तुमचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडू शकतो. आणि संघाला जर तुम्हाला नवी उभारी द्यायची असेल तर चांगली इनिंग आणि चांगले मोठमोठे फटके तुमच्या माध्यमातून तुम्ही खेळणं गरजेचं असणार आहे. ही गोष्ट मात्र प्रामुख्याने दीपक राणे यांनी थोडंसं माइंड फ्रेश इनिंग खेळणं गरजेचं आहे. काय नक्कीच सर, जो औसत होता 11.83 ज्या वेळेस सुरुवात झाली, 71 धावा ज्या वेळेस करायच्या होत्या त्यावेळेस औसत 11.83चा होता आणि आता 12 चेंडू आणि 39 धावा, म्हणजे हा औसत त्यांनी वाढून घेतला आणि आता त्याचे परिणाम त्यांच्या संघावरती त्यांना भोगावे लागणार आहेत. कारण 12 चेंडूमध्ये 39 धावा करायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीचे 14.5ची सरासरी गाठायची होती 11 कर्जत संघाला, पण ती सरासरी आता 19.5 वरती येऊन ठेपलेली आहे. म्हणजे थोडंसं अंडर प्रेशराईज इनिंग आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता या 5व्या आणि 6व्या षटकामध्ये जर संघाला सुस्थितीत आणि लीगची पहिला सामना जर जिंकायचा असेल तर मात्र कर्जत 11 संघाला आणि विशेष करून दीपक राणेला या मॅचमध्ये आपला फॉर्म मात्र कमबॅक करावं लागेल आणि या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग खेळावी लागणार आहे. सुंदर नियोजन बिग बॅशच्या माध्यमातून गेल्या 5 तारखेपासून ही स्पर्धा चांगला क्रिकेट एन्जॉय केला. आफ्टर 40+ त्याच्यानंतरचं क्रिकेट आणि बिफोर 40+ त्याच्यानंतर क्रिकेट, जर तुम्ही याचा जर ताळमेळ घातलात तर जमेच्या 2 बाजू म्हणजे पूर्व पश्चिम अशा पद्धतीने, म्हणजे त्या क्रिकेटचं या क्रिकेटचं कधीच तुम्ही तुलना करू शकत नाहीये. अशा पद्धतीने नियोजन अण्णा गावडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समस्त सर्व टीमकडून आपल्याला पाहायला मिळतं. कॅच होतंय का बघूया. आणि हा कॅच मात्र पकडला जातोय आणि दीपक राणेच्या खिलीचा अंत होतोय संदीप देशमुख डीजे मास्टर. ठाकुरी गावामध्ये गो बाया मोठे गावचे गावात गो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू कॅच केला जातोय. महत्वाची विकेट मैदानातून परत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि फटक्यामध्ये झटका परत एकदा भेटते का बघूया. आणि लँचन बॅक टू बॅक दुसरा कॅच पकडतोय. जबरदस्त कॅच डीजे मास्टर. ही भूमिका तो महत्वपूर्ण इथे मात्र निभावतो. आतापर्यंत 2 झेल त्याने मात्र घेतलेला आहे. 10 चेंडू 39 धावांची अजूनही गरज आहे 11 स्टार क्रिकेट संघ कर्जत संघाला. मर्फी शेट जर हॅट्रिक झाली तर मर्फी शेट यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. ATM खुलं झालेलं आहे. तर बघूया 09 परिधान केला जर हा खेळाडू या हॅट्रिकच्या गगावर त्याने ही हॅट्रिक आजच्या दिवसाची ही पहिली हॅट्रिक होती का बघूया. नाही, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं आणि एका धावेने संघाचं धावफलक खाल्लं जातं. धावसंख्या होते 33 या अंकावरती, 33 या अंकावरती. 9 चेंडू आणि 38 धावा. एक मोठं आव्हान आहे. बघूया कशा पद्धतीने आव्हान पूर्ण केलं जातंय. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका. चेंडू बराचसा हवेमध्ये, परंतु हा नो मॅन
स्लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, पडला जातोय. 2 धावा या सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या कर्जत 11 संघाची धावसंख्या होते या 71 धावांना प्रत्युत्तर देत असताना 35 या अंकावरती पोहोचली जाते. याच्यानंतरचा जो सामना होणार आहे तो प्रथम मॅच मधला विनर आणि याच्यातला लूझर असा हा मॅच असणारे दोन्ही संघ मालकांनी 2-2 घ्यायचे. पुढे सचवून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, परंतु एक धाव मात्र डायरेक्ट हिट. पंचांना बोट वर करायला मात्र भाग पडलेला आहे. सुंदर, क्या बात आहे. थोडीशी म्युच्युअल अंडरस्टँडिंग इथं सुद्धा कमी पडली आणि थोडीशी पुन्हा एकदा सुसाईड विकेट ही मैदानातून बाहेर जाते. DJ मास्तर आणि 35 धावा अजूनही करायच्या आहेत. सामन्यात जर त्यांना रंगत निर्माण करायची असेल तर युवराज सिंगच व्हावं लागेल. बघूया, शेवटीला प्रत्येक खेळाडूचा स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी कशा पद्धतीने खेळ करेल. परंतु प्रयत्न लीग स्पर्धा आहे, कारण टार्गेट रन रेट सुद्धा अतिशय महत्त्वाचा असो. सामना जरी गेला तर काही हरकत नाही, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न मात्र कर्जत 11 संघाचा असणार आहे. जर तो प्रयत्न यशस्वी ठरला तर रन रेटमध्ये हा संघ आगेकूच करू शकतो. परंतु क्रिकेटमध्ये मोठा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होता डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये हा दोन्ही क्षेत्ररक्षकांना हुलकावून देऊन चेंडू हा सीमा पार 4 धावेंसाठी. उशिरा का होईना परंतु चौकार मात्र आलेला आहे आणि या 4 धाव्यांनी संघ जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती धावा जमा होत आहेत त्या 40 धावा. अजून सुद्धा शेवटचं 6 चेंडू शेष. 31 धावांचे घेऊस टार्गेट असणारे आता मात्र युवराज सिंग व्हावेच लागणार आहे. तर बघूया कशा पद्धतीने हा शेवटचा अंतिम षटक मात्र खेळला जातोय. बघूया ज्या पद्धतीने टोंडरेचा एक रायगडचा स्टार खेळाडू विश्वास पाटीलने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. मला वाटतं मुंबई संघ अगेन्स्ट खेळताना यूट्यूबच्या माध्यमातून तो सामना बघितला होता. तो विश्वास पाटलाची पुनरावृत्ती या मॅचमध्ये होतंय काय बघूया. परंतु प्रत्येक खेळाडूने ज्यावेळी तुम्ही सांघिक जबाबदारी घेऊन मैदानामध्ये उतरता तो स्वतःमध्ये आपण सुद्धा एक युवराज सिंग होऊ शकतो किंवा विश्वास पाटील होऊ शकतो हे सुद्धा त्या खेळाडूंनी स्वतःकडे अंगीकारला पाहिजे. तर बघूया मॅचकडे बोलतोय. 6 चेंडूने जिंकण्यासाठी 31 धावांचा असं मोठा टार्गेट असणार आहे. शेवटचा ना अंतिम षटक घेऊन येतो तो विश्वनाथ पाटील. 6 चेंडू आणि 31 धावा. 38 नंबरची जर्सी परिधान केला हा खेळाडू. स्ट्राईकला खेळतो तो संदीप पाटील आणि नॉन स्ट्राईक खेळाडू आहे तो. क्रिकेटला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम हे समालोचकाच्या माध्यमातून केलं जातं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कहीं पे निगाहें और कहीं पे नजरिया और इस तरीके से स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन यहाँ पे 2 रन मुकम्मल करते हुए इस 2 रनों की सहायता से अगर इस 31 रनों का लक्ष्य हासिल करना हो तो यहाँ पे निश्चित तौर पे युवराज सिंह बनना पड़ेगा. लगातार 5 या 6 छक्के लगाने पड़ेगा अगर इस मैच को जीतना है तो. परंतु क्रिकेट असा हा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. संघ भावना ही मनामध्ये असेल तर चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून थोडासा स्वैर चेंडू आणि आता मात्र हा स्वैर चेंडू मात्र इथं नशीब मात्र कर्जत 11 संघाचं फलास येत आहे. कारण 5 धावा आणि एक अतिरिक्त चेंडू
5 धावा या संघाच्या खात्यावरती जमा होत आहेत. सुपर चेंडू थोडासा अक्रॉस द लाईन चेंडू हा फेकण्याचा प्रयत्न होता. राईट आर्म ओव्हर द विकेट स्टार्ट आणि राईट आर्म राऊंड द वेळ पिचिंग ऑफ द लेग्स. 5 चेंडू आणि 24 धावा. आव्हान जरी मोठं असलं तरी टार्गेट रन रेट हा सुद्धा अतिशय महत्वाचा असतो. मोठा फटका चांगला खेळलाय. कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये चेंडू ट्रॅव्हल होता डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलेला. सीमा पार 4 धावा. पर्यंत झुंज पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. रोमांचक स्थितीमध्ये सामना अजूनही येऊन पोहोचलेला आहे. काय घडणार शेवटपर्यंत? तर मॅच खेळवते बघूया. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु आता मात्र थोडासा व्हेरिएशन आणतोय तो गोलंदाज गोलंदाजीवरती आणि सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी. लालचंद तेच आहेत ना त्याने मग लालचंद गावण त्याने मगाशी सुंदर अशा 2 कॅच पकडल्या होत्या. डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधोमध 2 कॅच पकडल्या होत्या. आफ्टर 45 किंवा 50 प्लस जे खेळाडू आहेत. सुंदर क्रिकेट चांगला क्रिकेट एन्जॉय करताय. कारण एन्जॉयमेंट आता आपल्याला कुठले रेकॉर्ड बनवायचे नाही. शरीर यष्टी साबूत ठेवून क्रिकेट एन्जॉय करा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि हा चेंडू मला वाटते बॅट कट पंचांनी 22 किंवा बॅट कटचा इशारा करायचा आहे. ओके ओके सर. तर या 4 धावेने संघाची धावसंख्या 4 ने वाढली जाते. संघ जाऊन पोहोचतोय तो 56 या धावांवरती. आता 2 चेंडू आणि 15 धावा. रन रेट मात्र चांगला म्हणजे 50 प्लस या धावा मात्र कर्जत 11 संघाच्या खात्यावरती लागल्या जात आहेत. रन रेट हा अतिशय महत्वाचा असतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये रन रेटची किंमत आपल्याला कळेल. अक्रॉस द लाईन चेंडू डॉट्स आणि आता सामन्याची औपचारिकता राहिलेली आहे. एका चेंडूवरती 15 धावा विजयासाठी करायच्या आहेत. पण या एका चेंडूवरती बघूया कशा पद्धतीने हा चेंडू स्ट्रोक खेळला जातोय. चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण तो दुसरी धाव घेते का बघूया. पण 2 धावा या सुद्धा या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 36 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 58 धावा. चला पहिल्या मॅचचा विनर आणि सेकंड मॅचचा लूजर दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लीगच्या आजच्या स्पर्धेचा हा 3रा सामना असणार आहे. तर पहिल्या 2 सामने